नमस्कार. राजधानी दिल्लीत आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. हे हिवाळी अधिवेशन अनेक कारणांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हिवाळी अधिवेशनात एक महत्त्वाचं विधेयक मांडलं जाणार आहे. ते लोकसभेत मांडलं जाईल, राज्यसभेत मांडलं जाईल आणि मग राष्ट्रपती त्याच्यावरती मंजुरी देतील. हा सगळा प्रोसेस जो आहे तो सुरू राहील. पण हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ करते. हे विधेयक आहे अणुऊर्जेबाबत. अणुऊर्जा ही आतापर्यंत भारतात निर्मित होत होती. 1962 पासून त्याचे प्रयत्न सुरू झाले आणि आपल्याकडे महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे जो 1969 साली इथे स्थापन झाला आणि तेव्हापासून आतापर्यंत तारापूरचा अणुऊर्जा प्रकल्प व्यवस्थित चाललाय आणि तिथे अणुऊर्जा निर्मिती होती. पण भारतात 22 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्प जरी असले तरी एकूण वीज निर्मिती जी होती ती गेल्या 60 वर्षात केवळ 8 गिगावॅट एवढीच झाली. आत्ताचा काळ तुम्ही बघितलात तर विजेची मागणी ही सतत वाढत चाललेली आहे आणि ही सततची वाढती मागणी ही पूर्ण करण्यासाठी आणखी अणुऊर्जा ही निर्माण करणे अत्यंत गरजेचं झालंय. तुम्ही म्हणाल की अणुऊर्जाच का? कारण आतापर्यंत आपल्याकडे सर्वात जास्त हे जे ऊर्जा निर्मितीचे कारखाने आहेत ते आहेत कोळशावर आधारित. कोळसा हा अत्यंत स्वस्त पडतो. अणुऊर्जापेक्षा कोळशातनं जी वीज निर्मिती होते ते अत्यंत स्वस्त पडते, पण त्यांनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे हे प्रदूषण टाळण्यासाठी कोळशावरती जे अवलंबून आपले वीज प्रकल्प आहेत ते हळूहळू बंद करावेत असं ठरतंय आणि त्यामुळे कोळसापासून वीज निर्मिती ही हळूहळू बंद होणार आहे. आणखी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे पाण्यापासून वीज निर्मिती, ज्याला हायड्रो पॉवर म्हणतात स्टेशन. पण हायड्रो पॉवर स्टेशन ज्या राज्यात आता उभारलेत आणि ज्या राज्यात खूप जास्त प्रमाणात उभारलेत तिथे नैसर्गिक आपत्ती येण्याची संकट खूप कोसळत आहेत आणि त्यातून सुद्धा पाण्यापासून जी वीज निर्मिती होते त्याला मर्यादा आहेत, किती वीज निर्मिती होईल त्याची. तसंच तुम्हाला माहिती आहे की विंड मिल म्हणजे हवेपासून वीज निर्मिती होते. तुम्ही साताऱ्याकडे किंवा इकडे गेला असाल तर तुम्हाला मोठे मोठे जे विंड मिलचे पंखे असतात ते तुम्हाला फिरताना दिसतील. पण जसं मी म्हटलं तसं हवेतून जी वीज निर्मिती होती त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे कोळशातून होणारी वीज निर्मिती ही प्रदूषण करते, हवेतून होणारी वीज निर्मिती याला मर्यादा आहे आणि पाण्यातून होणारी वीज निर्मिती म्हणजे हायड्रो पॉवर जे असतात त्याला पण मर्यादा आहे. आणि त्यामुळे जगभरात असं सुरू झालेलं आहे की आता वीज निर्मिती करायची तर त्याला एकच पर्याय आहे आणि ते म्हणजे अणु ऊर्जा, अणूतून वीज निर्मिती. अणूतून वीज निर्मिती कशी होते तर अणूचं विघटन केलं जातं आणि अणूचं विघटन केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप ह्याच्या प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि या उष्णता निर्माण झाल्याने पाणी गरम होतं. हे पाणी जे गरम झालेलं असतं हे गरम पाणी हे टर्बाईन फिरवतं आणि हे जे टर्बाईन फिरलं की त्याच्यातनं जनरेटर फिरतो आणि वीज निर्मिती होते. हा प्रोसेस आहे. या प्रोसेससाठी न्यूक्लिअर पॉवर प्लांट ही ठिकठिकाणी आता आपल्याला स्थापन करायचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं ठरवलंय की 2047 पर्यंत आपल्याला आत्ता आपण 8 गिगावॅट ही वीज निर्मिती करतोय, अणु ऊर्जा निर्मिती करतोय, ती आपल्याला 100 पर्यंत न्यायची म्हणजे 100 गिगावॅट आपल्याला वीज निर्मिती करायची. यासाठी तुमच्या लक्षात आलं असेलच की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात हे अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करायला लागणार आहेत भारतभर. अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करायचे तर काय करायचं? आपल्याकडे न्यूक्लिअर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही स्थापना केलेली आहे आणि न्यूक्लिअर पॉवर ऑफ इंडिया यांच्याकडेच किंवा यांच्या अखत्यारीतच आतापर्यंत अणुऊर्जा प्रकल्प हे राबवले जातात. कुठल्याही खाजगी कंपनीला अणुऊर्जा निर्मितीला परवानगी नाही किंवा कोणत्याही राज्याला, एखादं राज्य म्हणलं की आम्ही अणुऊर्जा प्रकल्प राबवतो तर त्यांना हे परवानगी नाही. आपल्याकडे फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत जे न्यूक्लिअर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे त्यांनाच ही परवानगी आहे की ते अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करू शकतात आणि अणुऊर्जा निर्मिती करू शकतात. आतापर्यंत याचा अर्थ की केंद्र सरकारच्या म्हणजेच सरकारच्या नियंत्रणाखाली अणुऊर्जा निर्मिती होत होती. याला कारण काय? याला एक अत्यंत सोपं कारण असं आहे की अणुऊर्जा प्रकल्प हा कधीही धोकादायक ठरू शकतो. तिथे मोठा अपघात होऊ शकतो. जर भूकंप झाला किंवा अन्य काही नैसर्गिक आपत्ती आली किंवा काही तांत्रिक आपत्ती आली तर त्याचे आणि जर अपघात झाला तर त्याचे दुष्परिणाम हे फार मोठ्या प्रमाणात होतील. आणि म्हणून आपल्याकडे भारतात हे आधीपासून असं ठरलं होतं की अणुऊर्जा निर्मिती ही सरकारच्या अधीन राहूनच करावी, सरकारचाच त्याच्यावर कंट्रोल असावा,
त्याच्यात खाजगी कंपन्यांना येऊ देऊ नये. अमेरिकेत, ब्रिटनमध्ये हे जे देश आहेत तिथे खाजगी कंपन्या अणुऊर्जा निर्मित करतात. पण काही देश आहेत जसं चीन आहे तिथे अजूनही सरकारच्या अखत्यारीतच अणुऊर्जा निर्मिती होते. आता 8 गिगावॅटवरून जर आपल्याला 100 गिगावॅटपर्यंत अणुऊर्जा निर्मिती करायची असेल तर आपल्याला हे क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी ओपन करावं लागणार आहे. आणि याचं सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच केलं. यानुसार आत्ता हिवाळी अधिवेशनात एक विधेयक आणलं जाणार आहे आणि ह्या विधेयकानुसार आपल्या भारतात प्रथमच अणुऊर्जा निर्मिती ही खाजगी क्षेत्रासाठी खुली केली जाणार आहे. म्हणजे एखादा जर अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करायचा असेल आणि अणुऊर्जा निर्मिती करायची असेल तर एखादं राज्य त्यात सहभागी होऊ शकतं किंवा एखादी खाजगी कंपनी त्यात सहभागी होऊ शकते. जी कंपनी नोंदणीकृत असणे गरजेचं आहे. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे अदानी आहेत, ते अणुऊर्जा निर्मिती करू शकतात. टाटा अणुऊर्जा निर्मिती करू शकतो. टोरेंट पॉवर म्हणून आहे ते अणुऊर्जा निर्मिती करू शकतात. आणि आणखीन एक म्हणजे वालचंद नगर इंडस्ट्रीज जे आहेत जे अणूशी संबंधित खूप सारी यंत्रणा जी आहेत ती निर्मिती करतात ते पण ह्याच्यात सहभागी होऊ शकतात. परदेशातील म्हणजे अमेरिकेतील, फ्रान्स, रशिया यातील जे ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांना ह्याच्यात फार रस आहे. आता टक्केवारी किती असेल तर आपली सरकारची टक्केवारी आणि जे खाजगी कंपनी जी येणार आहे तर खाजगी कंपनीला 49% पर्यंत त्यांना त्यांचा हिस्सा ते घेऊ शकतात आणि कंपनी स्थापन करू शकते. म्हणजे 49% हे खाजगी कंपनी आणि उर्वरित आपलं राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल अशा अणुऊर्जा कंपनी इथे आता अणुऊर्जा प्रकल्प इथे आता स्थापन होऊ शकतात. आणि ह्याच्याबाबतचं हे विधेयक आहे. या विधेयकात हा महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे आधीच्या विधेयकात की आता खाजगी कंपन्यांना अणुऊर्जा निर्मितीत येता येईल. परदेशी खाजगी कंपन्यांना भारतात अणुऊर्जा निर्मितीत सहभागी होता येईल. ह्याच्यात आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा बदल केलेला आहे आणि तो बदल असा की अणुऊर्जा निर्मिती जेव्हा होते तेव्हा मी जसं म्हटलं तसं तुम्हाला ॲक्सिडेंट होऊ शकतो मोठ्या प्रमाणात. आणि तो जर ॲक्सिडेंट झाला तर त्याचे फार दूरगामी आणि फार मोठे असे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि त्यामुळे आतापर्यंत अत्यंत काळजी घेतली जात होती. सरकारच्या हातात सर्व ठेवलं होतं. परंतु आता जर खाजगी कंपन्यांना परवानगी द्यायची असेल, राज्य सरकारना परवानगी द्यायची असेल तर मग नियंत्रण काय ठेवायचं. आत्तापर्यंत जर असा एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा असं काही जर घडलं तरी सरकारची जबाबदारी ही 100% होती. 100% सरकारची जबाबदारी होती. इतकंच नव्हे तर जर त्यांच्या विरोधात खटला दाखल करायचा झाला तर त्याला कालमर्यादा नव्हती. म्हणजे जो ज्याच्यावरती अपघात झालेला आहे किंवा जो दुखावला गेलेला आहे तो सरकारच्या विरोधात कधीही खटला दाखल करू शकत होता. त्याला कालमर्यादा नव्हती. आणि जी भरपाई मिळायची होती ती भरपाई मर्यादित नव्हती. अमर्याद भरपाई ते मागू शकत होते. ह्याच्यामुळे असं झालं की परदेशी ज्या कंपन्या आहेत त्या इथे गुंतवणूक करायला येण्यास तयार नव्हत्या. कारण जर अमर्याद भरपाई आणि अमर्यादित काळापर्यंत खटला चालू शकतो हे जर दोन गोष्टी आपल्या कायद्यात असल्यामुळे त्यांना भीती वाटत होती. आणि त्यामुळे आत्ता जो कायदा हिवाळी अधिवेशनात सादर केला जाणार आहे त्याच्यात हे 2 महत्त्वाचे बदल केले झाले. पहिला बदल असा की अमर्यादित काळ हे काढून टाकलेलं आहे. मर्यादित काळ म्हणजे काही वर्ष ते ठेवतील त्या विधेयकात आणि तेवढ्याच काळात तुम्हाला या कंपनीच्या विरोधात खटला दाखल करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे नुकसान भरपाई. तर नुकसान भरपाई किती असावी. पूर्वी नुकसान भरपाई अमर्यादित तुम्ही मागू शकत होता किती आणि मग तो खटला चालेल त्याप्रमाणे होतं. आता तसं नाहीये. आता बदल करण्यात आलेला आहे आणि ही कंपनी स्थापन करण्यासाठी किंवा हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी जितका खर्च झाला असेल त्या मर्यादेपर्यंतच तुम्ही भरपाई मागू शकता. त्यामुळे अमर्यादित भरपाई ही मिळू शकत नाही. जर काही ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालं तर तुम्ही अमर्यादित भरपाई मागू शकत नाही. भरपाई ही लिमिटेड असणार आहे. जेवढा प्रकल्पाचा खर्च असेल त्या मर्यादेतच ही भरपाई असू शकणार आहे. हे 2 अत्यंत महत्त्वाचे बदल या विधेयकात केलेले आहेत आणि हे विधेयक या अधिवेशनात मंजूर होण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नरेंद्र मोदी यांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा त्यांनी असंही एक सांगितलं की छोटे प्रकल्प म्हणजे छोटे अणुऊर्जा प्रकल्पही आपण स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी संशोधन करण्याकरता
केंद्र सरकारने एक मोठा निधी ठेवलेला आहे. आता तुम्हाला हे सांगते की हे जे छोटे प्रकल्प आहेत म्हणजे ज्याला स्मॉल रिएक्टर्स म्हणतात, तर त्या छोट्या रिएक्टर्सची आयडिया अशी आहे की सर्व जी यंत्रणा आहे ती एके ठिकाणी तयार करतात आणि मग ती यंत्रणा जागा निश्चित करून थेट ती यंत्रणा अख्खाच्या अख्खा तो प्रकल्प तिथे आणतात आणि तिथे तो बसवतात. ही सगळी याची योजना आहे आणि तिथे अर्थातच अणुऊर्जा फार मोठ्या प्रमाणात निर्मित होत नाही, पण असे छोटे छोटे अनेक प्रकल्प तुम्ही सुरू करू शकता. पण हे जे छोटे प्रकल्प आहेत त्याच्यासाठी जी आत्ता निधी दिलेली, ज्याच्यावरती रिसर्च करण्यासाठी केंद्र सरकारने जो निधी दिलेला आहे, असे छोटे अणुऊर्जा प्रकल्प हे जगभरात आत्तापर्यंत कुठेही नाहीत. कोरिया असेल, चीन असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, तिथे या छोटे असे प्रकल्प उभारले जाऊ शकतात का? की बाबा त्याची संपूर्ण यंत्रणा एका ठिकाणी तयार करायची आणि ती अख्खीच्या अख्खी यंत्रणा लँड निश्चित करायची आणि त्याच्यावर आणून बसवायची. हे जे सगळा हा प्रोजेक्ट आहे हे होऊ शकतं का? याच्यावरती अजून रिसर्च सुरू आहे जगभरात अजून हे कुठेही झालेलं नाही. त्यामुळे भारतात हे कधी होईल माहीत नाही. भारतात आत्ता सुद्धा हे रिसर्चसाठीच हे पैसे दिलेले आहेत आणि जरी आपलं हे स्वप्न असेल आणि जरी नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं असेल की आपण हे छोटे अणुऊर्जा प्रकल्प इथे सुरू करणार आहोत, तरी हे स्वप्न अजून निश्चित त्याला रूप आलेलं नाही. त्यामुळे जगभरात जिथे जिथे रिसर्च होईल, आपल्याकडे जसा रिसर्च होईल तसे भविष्य काळात म्हणजे 20 वर्षांनी किंवा हे छोटे छोटे प्रकल्प येऊ शकतात. तूर्त काय होऊ शकतं? तर तूर्त हे जर विधेयक मंजूर झालं या हिवाळी अधिवेशनात, तर आपल्याकडचे ज्या खासगी कंपन्या आहेत, भारतीय खासगी कंपन्या आहेत, आपल्याकडची जी राज्य सरकार आहेत ती राज्य सरकार आणि जे परदेशी कंपन्या आहेत त्या परदेशी कंपन्या असे मिळून 49% हे गुंतवणूक करू शकतात. सरकार आपलं उरलेलं गुंतवणूक करू शकतं आणि इथे अणुऊर्जा प्रकल्प, खासगी अणुऊर्जा प्रकल्प प्रथमच भारतात स्थापन होऊ शकतात. असं हे महत्वाचं विधेयक या अधिवेशनात येणार आहे. त्याच्यावर आपण लक्ष ठेवू. ते मंजूर होतंय की नाही ते आपण बघू आणि मंजूर झाल्यानंतर परत एकदा माहिती द्यायला मी पुन्हा एकदा येईन. जय हिंद.